हवामान खात्यानं दिलेल्या तारखेच्या एक आठवडा आधीच मान्सून अंदमानमध्ये आगमन झालंय। वेळेआधीच मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झालं। गेल्या 24 तासात निकोबार बेटावर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली। मान्सून अंदमानात दाखल झाल्यामुळे केरळ आणि कोकण पट्ट्यातही पावसाचं आगमन लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली। 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे हवामान केंद्राकडून विदर्भासाठी 2 दिवसाचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं 4 दिवस पुण्याला येलो अलर्ट दिलाय, तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। कर्नाटकच्या बंगळुरू शहराच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला। यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक कोंडी झाली। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होतो। बेळगाव शहरात पावसामुळे नेहरू नगरमधील केएलई रुग्णालयाजवळील रस्त्यावर पाणी साचले। तसेच इतर सखल भागात पाणीच पाणी झाले असून वाहनधारकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे। जोराचा वारा सोसाट्याच्या पावसाने जनजीवन मात्र विस्कळीत झालंय। मात्र पाऊस झाल्याने उष्मातून नागरिकांना दिलासा मिळाला। तासभराच्या पावसाने नाशिक मुंबई महामार्गावर पाणी साचलं। वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलंच झोडपल्यामुळे पाणी साचले। त्यामुळे नाशिक मुंबई या महामार्गावरील ओझर शहरात वाहतूक कोंडी झाली। महामार्गावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले। पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली। अवकाळी पावसाने बागायतदार शेतीला झोडपले, तर वाडा, खोपरी यासोबतच सावरखड या परिसरात दमदार पाऊस कोसळला। बदलापूर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी साचलं होतं, तर काही भागात गारांचाही पाऊस कोसळला। या वातावरणात गारवा तयार झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। धुळ्यातील निजामपूर आणि जैताणे परिसराला अवकाळी पावसानं झोडपलं। 2 तासांपेक्षा अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले प्रवाहित झालेत। यावेळी कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं। जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। पावसाने छोटे मोठे खळखळून या ठिकाणी ओढे वाहायला सुरुवात झाली। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धांदल उडाली। तर जालना जिल्ह्यात हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। लातूरच्या निलंगा तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसाचा जोर जास्त असल्यामुळे गौर परिसरातील अनेक शेतशिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालंय, तर छोट्या मोठ्या नाल्यांतून पावसाचं पाणी वाहिलं। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं, तर काही ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलंय। वारंवार त्याच ठिकाणी पाणी तुंबत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात येते। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्यानं 4 दिवस पुण्याला येलो अलर्ट दिलाय, तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। मुंबईच्या घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं, तर उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला।